नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पिकअप मधून लाखांची रोकड पळवणारे चोरटे जेरबंद. कडेगाव शहरात भर दिवसा पिकअप गाडीतून 1 लाख रुपयांची रोकड पळवणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा छडा लावण्यात कडेगाव पोलिसांना अवघ्या काही तासात यश आलं आहे. या प्रकरणी सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 2 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेली 1 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. दत्ता तुकाराम खांडेकर वय 30 राहणार हनुमंतगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आणि जीवन आनंद चव्हाण वय 33 राहणार आनंदनगर कोडोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अमित भास्कर कोठावळे राहणार गांधीनगर कोल्हापूर हे शुक्रवारी दिनांक 10 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास कडेगाव येथील तहसील कार्यालय रस्त्यावरील एका रेडीमेड कपड्यांच्या दुकानासमोर आले होते. त्यांनी त्यांच्या ताब्यातील पिकअप गाडीच्या क्रमांक MS46BM 398 क्लीनर साईटच्या सीटखाली एका बॉक्समध्ये 1 लाख रुपयांची रोकड ठेवली होती. ही संधी साधून चोरट्यांनी गाडीतील 1 लाख रुपयांचा बॉक्स लंपास केला होता. या प्रकरणी कोठावळे यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी तातडीने तपास पथक नियुक्त करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक विनायक कुंभार व त्यांच्या पथकाने परिसरातील CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळवलेल्या माहितीनुसार दत्ता खांडेकर आणि जीवन चव्हाण यांना ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवता संशयितांनी गुन्ह्यांची कबुली दिली. दोघांकडून चोरीची संपूर्ण 1 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून कडेगाव पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.